नमस्ते, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ना आंब्याची चटणी बनवणार आहोत। कमीत कमी साहित्यामध्ये आणि जे आपल्या घरी साहित्य असतं तेच घेऊन आपण ही चटणी बनवणार आहोत। एकदम साधी सोपी अशी फक्त 5 मिनिटात ही चटणी तयार होते। तर इथे मी हा एक आंबा घेतलेला आहे। तर एवढा मी आंबा घेणार नाहीये, तुम्हाला जेवढा पाहिजे असेल ना तेवढा तुम्ही घेऊ शकता। ह्याच्यातला मी फक्त अर्धाच आंबा घेणार आहे। तर आता पहिला ना आंबा हा कट करून घेऊया। आणि चटणीसाठी ना कच्चाच आंबा घ्यायचा आहे। आता मी हा कट करून घेतलाय। आता याच्यावरची ना ही वरची आपण ना साल ही काढून घ्यायची आहे। याच्या आता ना मी बारीक बारीक फोड्या करून घेणार आहे। जास्त पण मोठे करायचे नाही, आपल्या मिक्सरला हे लागले पाहिजेत एवढे आपण छोटे करायचे। जर किसून घेतलं ना तरीही चालेल। तर इथे आपले बघा फोड्या करून झाल्यात। आता मी याला काय काय साहित्य घेतलंय ना चटणीसाठी ते तुम्हाला सर्व साहित्य मी दाखवते। इथे मी 1 वाटी हे खोबरं घेतलेलं आहे, ओलच खोबरं घ्यायचं आहे चटणीसाठी। त्यानंतर अर्धा चमचा इथे मीठ घेतलेलं आहे, चवीप्रमाणे सुद्धा तुम्ही मीठ घेऊ शकता। त्यानंतर इथे मी 6 हे लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 7 ते 8 इथे मी तिखट जास्त मिरच्या आहेत हे बघा हे, आणि हे कमी तिखट मिरच्या आहेत। असे दोन्ही मिक्स करून हे 8 ते 10 मिरच्या मी घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी हे पाणी घेतलेलं आहे, याच्यातलं मी पाणी थोडंसंच घालणार आहे, जास्त चटणीला घालायचं नाहीये। आणि हे मी आंब्याच्या फोड्या करून घेतल्या आहेत। आता हे सर्व आपण ना मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे। आता मी याच्यामध्ये ना हे थोडंसं पाणी घालते, जास्त नाही घालायचं। आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची असेल ना तर तुम्ही घालू शकता। मला इथे कोथिंबीर आवडत नाही म्हणून मी याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली नाहीये। तर चला तर मग आता हे आपण ना मिक्सरला लावून घेऊया। तर इथे आपली ना ही चटणी लावून झाली आहे, इथे पाहू शकता तुम्ही। हे बघा तुम्हाला दाखवते किती मी अशी बारीक लावून घेतली बघा। मला मी ही चटणी ना एका वाटीमध्ये काढून दाखवते बघा, खूप छान अशी झालेली आहे। आणि ही रेसिपी जर आवडली असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू आपण नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।